गांजा विक्री व पुरवठा करणारे 2 आरोपी जेरबंद, 2 किलो 882 ग्रॅम वजनाचा असा एकूण 3,02,150 रुपयाचा मुद्देमाल जप्त। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अंमली पदार्थ तस्करी, विक्री, वाटप व वितरण करणारे इसमांची माहिती घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अंमली पदार्थ तस्करी, विक्री, वाटप व वितरण करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने दिनांक 4/2/2026 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐंदाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ गुंडे आणि पोलीस कॉन्स्टेबल सुनील जाधव यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इसम नामे इवान सनदे, राहणार कवठेमंका ते थवडेवाडी रोडवरील स्मशानभूमीजवळ गांजा माला विक्री करण्याकरता येणार आहे। नमूद पथक मिळाले बातमीप्रमाणे कवठेमंका ते थवडेवाडी रोडवरील स्मशानभूमीजवळ सापळा लावून थांबले असता एक इसम बुलेट मोटारसायकलवरून येऊन थांबलेला दिसला। तसा स्टाफला बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले। त्याचे नाव इवान उस्मान संदे, वय वर्ष 32, राहणार गुरुवाडी रोड कारखान्याजवळ विजयनगर कवठेमंका असे आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यांना मिळालेली बातमीची हकीकत सांगून त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचसमक्ष अंगझडती घेतली असता बुलेट मोटारसायकलवर अडकवलेल्या पिशवीत वरील वर्णनाचा तयार गांजा भाल मिळून आला। त्यात सदर गांजा मालाबाबत विचारणा केली असता त्याने उडवडीची उत्तरे दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी इसम सनदे यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गांजा माल जादा दराने विक्री करण्याकरता जयसिंगपूर येथील समीर नकाशे यांच्याकडून आणला असल्याचे सांगितले। लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी गांजा माल व ताब्यातील बुलेट मोटारसायकल पंचासमक्ष जप्त केले आहे। सपोनी सिकंदर वर्धन यांच्या पथकाने इम्रान सनदे यास गांजा माल पुरवणारे समीर नकाशे यांचा शोध घेतला असता तो अंकली फाटा येथे असल्याबाबतची माहिती मिळाली। त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गांजा माल इम्रान संदे यास विक्री केला असल्याची कबुली दिली। सदर दोन्ही आरोपी जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी कवठेमंका पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले असून त्यांच्यावर वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर, कवठेमंका पोलीस ठाणे हे करीत आहेत।